नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे 26 सप्टेंबर 2024 वार गुरुवार आणि आज आलेले आहेत गुरुपुष्य अमृत योग। हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि वर्षातून फक्त 2दा किंवा 3दा योग तयार होत असतो। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो आणि हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। या नक्षत्रावर ते साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। हे पुष्य नक्षत्र इतके महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात। हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी सर्व महत्त्वाची कामंही पूर्ण केली जातात। या दिवशी आपण जी कामं आहे ते करतो, त्यात कामात आपल्याला यश मिळत असते, म्हणून या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात। ही सोनं चांदी खरेदी केल्याने ते आपल्यावरती कधीही मोडायची किंवा विकण्याची गरज पडत नाही। धन संपत्तीमध्ये वृद्धी होते। तसेच या दिवशी अनेक जण घर खरेदी करणे, जमीन खरेदी करणे किंवा इतर कुठल्याही वस्तूंची खरेदी आहे तर ते केली जाते। या दिवशी खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जाते। तसेच हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहेत। मित्रांनो, आज आहे गुरुपुष्य अमृत योग। ह्या योगावरती संध्याकाळी दिव्याखाली आपल्यालाही एक मूठभर वस्तू ठेवायची आहेत। ही वस्तू ठेवल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ते पूर्ण होईल आणि 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल। पुढील 5 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा कमी पडणार नाही। असा अतिशय प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनने त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवे लावतो, तिन्ही सांजेच्या वेळी देवीची पूजा करतो, तुळशीपाशी दिवा लावतो, अगदी त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। गुरुपुष्य अमृत योगावरती माता लक्ष्मी, भगवान श्री हरी, विष्णू, कुबेर देवता आणि कुलदेवीची पूजा केली जाते। या दिवशी लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरी प्रवेश करत असते आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, घरात कायम स्थिर राहण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे। तर मित्रांनो, जर आपल्या घरामध्ये सतत चणचण जाणवत असेल, आलेला पैसा आपल्या घरात टिकत नसेल, सतत पैशांची अडचणी येत असेल, यामुळे आपल्या घरावर भरपूर कर्ज झालेलं असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धीही नसेल, घरामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल, कुटुंबामध्ये एकता राहिलं नसेल, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो। हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात आजच्या दिवशी जर केला तर तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल, घरात एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये वृद्धी होईल आणि यामुळे आपल्याला कधीही धन संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही। मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योगावरती आपण जे काही खरेदी करतो तर ते आपल्याकडे अखंड राहते, ते कधीही संपत नाही, म्हणून सोनं चांदी खरेदी केलं जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायातून मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अखंड राहते, म्हणजे ते कधीही संपत नाही आणि म्हणून हा जो उपाय आहे तर ह्या उपायाला आज आपल्याला करायचं आहे। या उपायातून जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते आपल्याकडे कायम अखंड राहणार आहे, ते कधीही संपणार नाही, म्हणून हा एक उपाय आज संध्याकाळी आपल्याला नक्की करायचा आहे। मित्रांनो, दिवा हे जे आहे, दिवा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक आहे। पूजेच्या वेळी दिव्याला खूप महत्त्व दिलं जाते। कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते। हा दिवा लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जाही निर्माण होते, अनेक घरातील वाईट शक्ती अडचणी या नष्ट होतात।
हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. दिवा हा तुम्हाला चांगला घ्यायचा आहे आणि कुठेही तुटलेला, फुटलेला, जाळलेला किंवा खराब झालेला दिवा जो आहे तो आपल्याला घ्यायचा नाहीत. कारण जसं आपण घेणार तसं त्याचं फलही आपल्याला असंच मिळत असते. दिवा हा तुम्ही कुठलाही धातूचा घेऊ शकता. अगदी कणकेचा, स्टीलचा, पितळीचा, चांदीचा, कुठल्याही धातूचा दिवा हा तुम्ही घेऊ शकता. या दिव्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. दुहेरी कापसाची वात म्हणजे आपल्याला 2 वाती घ्यायच्या आहेत. दुहेरी कापसाची वात म्हणजे जीवाशिवाचं प्रतीक असतात आणि म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तुम्ही तूप घालायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. परंतु ज्यांच्या घरामध्ये तूप खायलाही नसेल अशांनी दिव्यामध्ये कुठून तूप घालायचं त्यात काही हरकत नाही. तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. परंतु ज्यांच्याकडे तूप असेल त्यांनी आवर्जून तूपच घालण्याचा प्रयत्न करा. यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक प्लेट लागणार आहेत. एक प्लेट घ्यायची आहेत. त्या प्लेटमध्ये हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. तूप नसेल तर हळद, कुंकू आणि थोडं पाणी टाकून त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहेत. स्वस्तिक करताना तुम्हाला मधले 4 बिंदू आणि बाजूला 2 लाईना आवर्जून काढायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि ह्या स्वस्तिक फल ही आपल्याला प्राप्त होत नाही. स्वस्तिक हे मंगलाचं प्रतीक आहे. स्वस्तिकमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू सोबत अनेक देवी देवता वास करत असतात. म्हणून एक स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि यानंतर ह्या स्वस्तिक वरती आपल्याला एक मूठभर चण्याची डाळ जी असते त्याला आपल्याला हरभरा डाळ म्हणतो तर ती आपल्याला टाकायची आहेत. आणि यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून त्या जाळीवरती ठेवायचं आहेत. यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलाची लवंग, अखंड लवंग आणि एक हिरवी वेलची आहे तर ती सुद्धा टाकायची आहेत. हा दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत. हा दिवा आपण संध्याकाळी 6 नंतर देवाघरासमोर लावणार आहोत. सायंकाळी 6 ते 9 हे जो वेळ आहे हा 3 सांजेचा वेळ असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. म्हणून 6 ते 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत तुम्ही हा जो दिवा आहे तो आपल्या देवघरामध्ये लावू शकता. दिवा लावल्यानंतर त्या दिव्यासमोर बसून आपल्याला एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. एक वेळा आपल्याला लक्ष्मी स्तोत्रचे पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावण केलं तरी सुद्धा चालेल. आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मित्रांनो, चण्याची डाळ जी असते ते सोन्याप्रमाणे ह्या दिवशी मानली जाते. तर ह्या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करतात. परंतु ज्यांना शक्य नसेल, ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर त्यांनी या दिवशी चण्याची डाळ जी असते तर ती चण्याची डाळ आपल्या घरात खरेदी करून आणायची आहेत. आणि जर त्यांनी चण्याची डाळ खरेदी करून आणली तर त्या घरामध्ये लक्ष्मी ते नेहमी प्रसन्न राहते. त्या घरात कधीही धनसंपत्तीची कमी पडत नाही. म्हणून थोडीशी काना वाटे पण आपल्याला जे चण्याची डाळ आहे ते ह्या दिव्याखाली ठेवायची आहे. जर तुमच्याकडे चण्याची डाळ नसेल तर तुम्ही या दिव्याखाली मूठभर धणे जे असतात ते ठेवायचे आहेत. आता धणे जे आहेत ते आपल्याला आपल्या मसाल्यामध्ये वापरतो. ती खाली एक मूठभर धणे जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही या दिव्याखाली ठेवू शकता. ज्यांच्याकडे चणा डाळ आहे तर त्यांनी चणा डाळ ठेवायची आहेत. या दिवशी ह्या 2 वस्तू सोन्याप्रमाणे मानले जातात. या 2 वस्तूची पूजा करणे खूप शुभ मानलं जाते. जर ज्या पण घरामध्ये ह्या 2 वस्तूची आजच्या दिवशी पूजा केली जाते, उपाय केले जातात, त्या घरात लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते. हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारच्या पहाटेपर्यंत सुद्धा हा दिवा जो आहे तो चालू ठेवू शकतात. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योग हा आज गुरुवारी 11:31 लागणार आहेत आणि शुक्रवारी उद्या सकाळी 6:30 समाप्त होणार आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे. त्यामध्ये असणारी लवंग आणि हिरवी वेलची निर्मलामध्ये टाकायची आहेत. आणि दिव्याखाली जी डाळ होती तर त्यातली थोडीशी डाळ जी आहे ते तुम्ही काढून तुमच्या डाळीच्या डब्यामध्ये टाकायची आहेत. आणि त्यातली थोडी डाळ सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत. आणि त्यासोबतच एक गूळचा खडा घ्यायचा आहे. आणि त्या गूळचा खडा आणि ते डाळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराजवळ गायी असतील तर त्या गायीला खाऊ घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कृष्णाय नमः. ओम गणगण गणपते नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.